वरदराजांच्या साम्राज्याच्या विरोधात वायसी उभे ठाकले। त्यांच्या बिनधास्त संघर्षानं पोलीस खात्यातल्या निखाऱ्यांवरची राख उडाली। वर्धाच्या दहशतीमुळे त्याच्या गुंडांचा अन्याय निमूटपणे सहन करणाऱ्या सर्वसामान्यांचा आत्मविश्वासही जागला। तेही लढण्यासाठी उभे ठाकले। एक सांगा मात्र, या वर्धाशी तुमचा आमनासामना पहिल्यांदा कधी झाला? एक दिवशी मला व्हिजिटरच्या रूपाने रात्री 8:30च्या सुमाराला मुलगा 30 वर्ष साधारण, आई 60च्या आसपास, सून तिघजण भेटायला आले आणि बिलकुल साऊथ इंडियन तामिलियन वरदराजन मुदलियारचा फ्लॅट ज्या ऑफ तेलंग रोडला आहे त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये ते होते राहायला, तिथेच राहिला आणि तिथेच त्यांचं समोरच्या बाजूला फ्रंटला इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसचं शॉप होतं। वरदराजन मुदलियारने काय केलेलं होतं, त्या सोसायटीच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये एक इडलीवाला बसवलेला होता आणि तो इडलीवाला रात्रभर आपलं इडली विकायचं काम करायचं, पण खबरी सगळ्या वर्धाला पुरवायचा। तर त्याला लायसन्स होतं, तो रात्रभर ते खडखड आवाज करायचे, त्या म्हातारीला झोपायला यायचं नाही। तर ते मग भेटायला मला म्हणाले की असं असं आहे आणि आम्हाला त्रास आहे, आणि त्याला बोललो तर ते वर्धाबाईने दम परत दिला, मला बोलावलं होतं आणि तेरे को जीना नाही है क्या, तेरे को टांगे तोड देंगे, तेरे को खतम कर देंगे। तर ते म्हणाला आता आमची खात्री झाली आहे की तुम्ही वर्धाच्या विरुद्ध कारवाई करू शकाल, तर म्हणे आम्हाला कंप्लेंट द्यायची। तर म्हटलं कंप्लेंट घेतो मी, पण मी आहे तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागला त्याची जबाबदारी माझ्यावरती। माझ्या बदलीच्या नंतर काही घडू शकतं, या म्हाताऱ्या बाईवरती सुद्धा गँगरेप ते करू शकतात। ती म्हातारी एका फटक्यात उत्तरली, मला म्हणाले सर आय डोंट माइंड दॅट इफ यू आर टेकिंग लिगल ॲक्शन, इफ यू आर प्रॉमिसिंग मी दॅट यू विल टेक लिगल ॲक्शन, आय हॅव नो प्रॉब्लेम, आफ्टर युअर डिपार्चर व्हॉट हॅपन्स, वी आर विलिंग टू फेस एनी कॉन्सिक्वेन्स। मग माटून याला त्या फेजला जो शेवटचा सिनियर इन्स्पेक्टर होता, हे सस्पेंड झाले ना त्या कॅसेटनंतर, तिथले जे होते MG राव म्हणून सिनियर इन्स्पेक्टर होता, त्याला मी वरती बोलवलं। त्या माणसाने मला खूप शेवटच्या फेजमधला जो इन्स्पेक्टर होता त्याने मला मदत केलेली ही वस्तुस्थिती आहे। मुंबई पोलिसच्या विरुद्ध मी कितीही बोललो तरी अशी काही अधिकारी आहेतच चांगले। म्हणजे महिलेविषयी तुम्ही आता म्हणालात, हो, की एक वृद्ध महिला, तुम्ही तिला सर्व सावध केलं, हो माणूस, हो मी पोलिसांनी काही येऊन नाही, माणूस म्हणून तुम्ही खूप मोठं, का मला माहिती होतं की माझ्यानंतर हे काय करणार आहेत। आणि त्यानंतर मी म्हटलं राव यांची FIR घ्यायची, पोलीस स्टेशनला काही सांगू नका, यांना बाहेर घेऊन जायचं, यांना तुम्ही सांगाल त्या ठिकाणी, त्यांना आता सांगा कुठे यायचं, तुम्ही जा म्हणे साहेब तिथेच माटून याला चौकीच्या तिथेच बसू द्या, मी तिथेच घेतो। मग ते गेले, मग हे नंतर गेले पेट्रोलला चालू म्हणून सांगून, जाताना डायरी एंट्री करू नका, यापुढे डायरी बंद ठेवा, कुठली FIR आली तर आत्ता घेऊ नका, कागदावरती घ्या तुम्ही, नंतर आपण फायनल करू। सगळी FIR ड्राफ्ट केली, त्याला सांगितलं होतं की FIR ड्राफ्ट करायची। जेव्हा रजिस्टर करायला जाशील FIR पूर्ण झाल्यानंतर, तेव्हा वरदराजन मुदलियारला आणायला लोकांना पाठवून द्यायची। 506 पार्ट 2 खाली गुन्हा दाखल केला। रात्री 1:30 वाजता वरदराजन मुदलियारला त्याच्या घरून आणून लॉकअपमध्ये त्यांनी बसवलं। पहिल्यांदाच असं घडलं। त्याला याच्या अगोदर कधीही इतके सगळं गुन्हेगारांचा सम्राट असून कधीही अटक झालेली नव्हती। एक केस मला कोणतरी सांगितली होती 71-72 साली, एका मर्डर केसमध्ये त्याला क्राईम ब्रँचने पकडलं होतं म्हणाले, पण त्याचंही रेकॉर्ड कुठे सापडून आलं नाही। आणि त्यानंतर त्याला मला ते रावचा रात्री 1:30 वाजता फोन आला, मला म्हणजे सर ही इज अरेस्टेड, पुट बिहाइंड द बार। वायसींमुळे अशक्य ते शक्य झालं, पण वर्धा केवळ एकदा गजाआड गेल्यानं संघर्ष संपणार नव्हता। त्याच्या विरोधात तर संघर्ष सुरूच राहिला। तसेच त्यानंतर निरपराधांना दंगलीच्या वळव्यात होरपळू पाहणारे असो वा दहशतवादानं देशाला हादरवणारे, अशा प्रत्येक खलनायकाच्या विरोधात वायसींचा लढा सुरूच राहिला।